मराठवाड्यामध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश केला। आज सकाळी प्रज्ञा सातव यांनी विधिमंडळ सचिवांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करत रीतसर भाजपात प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। प्रज्ञा सातव काँग्रेस सोडणार असल्याची बातमी समोर आल्या क्षणापासून त्यांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारला जात होता। राजीव सातव यांचं हिंगोलीच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या चौफेर विकासाला हातभार लावण्यासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचं प्रज्ञा सातव यांनी सांगितलेलं आहे। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। हिंगोलीतली राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। सर्वांच्या आग्रह असतो की राजीव सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजू भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत। अजिबात म्हणत वगैरे नाही, स्वार्थी लोक आहेत। खरं तर आमचे राजू सातवजी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधान परिषदेवर त्यानंतर पूर्ण वेळ पुन्हा दुसऱ्या टर्ममध्ये विधान परिषदेवर त्यावेळेस सगळं काँग्रेसने दिलं। त्या कुटुंबाच्याकडे एक भावनिक राहुल गांधींचे संबंध होते, पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञाताई असा कुठला निर्णय घेतील। त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहिती नाही, कारण 5 वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती पुन्हा विधान परिषदेची, आणि अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं तर कुठे ना कुठेतरी काही अडचण आहे का, आता आम्ही त्यापर्यंत काही गेलो नाही किंवा तो विषय आमच्या पुढे तरी सध्या नाही। प्रज्ञा सातव या मागं सुद्धा अस्वस्थ होत्या। त्यांना त्या पक्षामध्ये त्यांच्याच काही नेत्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला। त्यांचे पती हे देशाच्या राजकारणामध्ये एक चांगले काम करत होते, परंतु ते गेल्यानंतर दुर्दैवानं प्रज्ञा सातवांच्या बद्दल सुद्धा ज्या ज्या पद्धतीने त्यांनी त्रास दिलेला आहे तो कंटाळून त्यांनी कदाचित भाजपमध्ये प्रवेश घेतलाय। विरोधी पक्षनेता किंवा इतर पदाच्या अनुषंगाने झालेला हा प्रवेश नाही आहे।